हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. लक्ष्मी बंधन म्हणजे काय? बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती नसेल. मला सुद्धा माहिती नव्हती. मला ही गोष्ट आमच्या गुरुजींकडून समजली आहे. म्हणजे खरं तर मला हा व्हिडिओ करायचा नव्हता. बऱ्याच जणांना या गोष्टीवर विश्वास नसेल, परंतु मला कमेंट होती एका ताईंची की म्हणजे त्यांनी विचारलं होतं एका त्यांच्या गुरुजींना, त्यांना म्हणजे लक्ष्मीबंधन झाल्यावर आपल्याला काय प्रॉब्लेम येतात आणि त्यावर काय उपाय आहेत हे सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यांनी विचारलं होतं की माझ्या घरात हे प्रॉब्लेम येतात, तर गुरुजी मी काय करू? खूप त्या टेन्शनमध्ये होत्या. तर गुरुजींनी त्यांना सांगितलं की तुमचं म्हणजे घरात लक्ष्मीबंधन झालेलं आहे. तर त्यांनी आता उपाय मी जसं सांगितलं तुम्हाला, पण त्यांनी आता ब्राह्मण कसं असतं आपल्याला माहिती आहे की ते काही ना काही म्हणजे वस्तू आणायला सांगतात, ही वस्तू आणा, ती वस्तू आणा घरात. तर आपल्याला तेवढं खर्चिक करता येत नाही. तर त्या ताईंना म्हणजे त्यांची तेवढी परिस्थिती नाही आहे की त्या गोष्टी आणतील घरात. तर त्यांना असे छोटे साधे उपाय हवे होते, म्हणजे पैसा खर्च न करता त्यांचं लक्ष्मीबंधन निघून जावं. यासाठी त्यांनी मला रिक्वेस्ट केली की ताई तुम्ही यावर काहीतरी माहिती द्या. कधीपासून त्यांनी मला म्हणजे कमेंट केली होती, परंतु मी व्हिडिओ घेऊन आली नाही. कारण मला जोपर्यंत म्हणजे मला व्यवस्थित माहिती मिळत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माहिती देत नाही. चुकीची माहिती मला द्यायला आवडत नाही. तर मी आमच्या गुरुजींकडून ही माहिती घेतली सविस्तर की गुरुजी लक्ष्मीबंधन काय असतं. मला सुद्धा माहिती नव्हतं. तर लक्ष्मीबंधनवर आपण काय उपाय करू शकतो म्हणजे उपाय देतात. तर त्यांनीच मला हे उपाय दिलेले आहेत. तर लक्ष्मीबंधन म्हणजे नक्की काय असतं? लक्ष्मीबंधन झाल्यावर आपल्याला कोणत्या प्रॉब्लेममध्ये जावं लागतं, कोणते प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात आणि यावर उपाय काय आहेत जे आपण विना खर्ची करू शकतो, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर आता मी त्यांच्याकडून माहिती लिहूनच आणलेली आहे. आता लक्ष्मीबंधन झालं तर सगळ्यात आधी काय होतं, धनलाभात अडथळे येतात. म्हणजे अचानक आपल्याला पैशांची चणचण भासते, पैसा आपल्याला कमी पडू लागतो आणि यानंतर येतं ते उत्पन्नात घट होणे. म्हणजे आपल्याकडे पैसा येतो आहे पण नंतर हळूहळू कमी कमी यायला लागतो पैसा. आपला पैसा कमी होत जातो किंवा आपल्याकडे पैसा येतो आहे तर तो लगेच खर्च होणे, राहतच नाही. काही ना काही कारणास्तव तो पैसा निघून जातो, आपल्याला तो पैसा पुरत नाही. कोणाला आपण पैसे उसने दिले असतील तर तो आपल्याला पैसा देत नाही, परत आपल्याला तो पैसा मिळत नाही, आपला कष्टाचा पैसा. ही सुद्धा गोष्ट होते. कर्ज वाढत जाणे, एक घेतलं का दुसरं, दुसरं घेतलं की तिसरं, असं जर होत असेल तर लक्ष्मीबंधन झाले आहे. यानंतर अपयश. कोणत्याही आर्थिक प्रयत्नात आपल्याला अपयश येणे, आपल्याला पनोती लागली आहे की काय असं आपल्याला वाटणे, म्हणजे लक्ष्मीबंधन झाले आहे. घरात पैशांवरून वाद होणे, मग ते कोणाचे असतील, मुलांचे असतील, नवरा बायकोचे असतील, पैशांवरून वाद होतात. आणि आरोग्याच्या समस्या. असं म्हटलं जातं की आरोग्य ही आपली देणगी आहे, खरी संपत्ती आपले आरोग्य आहे. जर आपलं आरोग्य चांगलं नसेल तर कुठलीही चांगली गोष्ट आपल्यासोबत होणार नाही, ही गोष्ट होते. तर या समस्या तुम्हाला वारंवार येत असतील, थोड्याफार असतील तर ठीक आहे. वारंवार जर या समस्या येत असतील तर तुम्ही समजून घ्या तुम्हाला लक्ष्मीबंधन झाले आहे. आता यावर उपाय काय? आता हे उपाय केले तर तुम्ही म्हणणार ताई आम्हाला लक्ष्मीबंधन आहे की नाही, आम्हाला कसं समजेल? मी तुम्हाला ते प्रॉब्लेम सांगितले आणि असं होणार नाही की आता नसेल तुम्हाला लक्ष्मीबंधन तरीसुद्धा तुम्ही हे उपाय केले तर काही वाया जाणार नाही. तुमच्याकडे पैसा येणार आहे, तुमची कर्जमुक्ती होणार आहे, आर्थिक समस्या तुमच्या दूर, आरोग्याच्या समस्या तुमच्या दूर होणार आहे, यात काही शंकाच नाही. तर आता मी तुम्हाला त्यावर उपाय सांगते काय काय करायचे. आता हे उपाय महिला करू शकतात किंवा पुरुष करू शकतात, कोणीही करू शकतं. आता सगळ्यात पहिला अगदी पॉवरफुल उपाय म्हणजे दुर्गा सप्तशती. मला तर म्हणजे दुर्गा सप्तशती या पाठामुळे माझे तर खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. इतका सुंदर ग्रंथ आहे हा, म्हणजे जेव्हा तुम्ही याचं पठण करणं तुम्हाला कळेल. तर आता दुर्गा सप्तशतीचा दर मंगळवारी
महिन्याची अष्टमी येते, अष्टमीच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी पठण करा. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा पठण करा. दुर्गा सप्तशतीचा पाठ तुमच्या घरात व्हायलाच पाहिजे. तुम्हाला नसेल शक्य, त्यात 13 अध्याय आहे, तर महिलांनी केलं तर अतिशय उत्तम. नसेल तर पुरुषसुद्धा करू शकतात, परंतु पुरुषांना वेळ मिळत नाही, महिलांनाच वेळ मिळतो, महिलांनाच करावं लागेल. तर काय करायचं, 13 अध्याय आहेत ना, सकाळी अर्धे पठण करायचे, सायंकाळी अर्धे करायचे. असं केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. म्हणजे सगळे एका बैठकीत करायचे असं काही नाही. एक पाठ तुम्हाला करायचा आहे. मंगळवारी करा, पौर्णिमेला करा, अष्टमीला करा, असं तुम्ही करू शकता. किंवा शुक्रवारी तुम्ही याचा एक पाठ करू शकता. किंवा नसेल शक्य तर 2-2 अध्याय, मंगळवारपासून तुम्ही 2-2 अध्याय पठण करायला सुरुवात करा. दर मंगळवारपासून म्हणजे 2 अध्याय, आज 2 अध्याय, उद्या असे 13 अध्याय करायचे. 13 अध्याय संपले की पुन्हा नव्याने 2 अध्याय सुरू करायचे. मध्ये पिरियड्स आले 4 दिवस सोडून द्यायचे. सुतक पिटाळ काय आलं ते दिवस पण सोडायचे आणि पुढचं सुरू करायचं. म्हणजे स्टार्टिंगपासून करायची गरज नाही. जिथे आपले अध्याय स्टॉप झाले तिथून तुम्हाला स्टार्टिंग करायची. अशा पद्धतीने म्हणजे कुलदेवीची सेवा करायची. नसेल तुम्हाला शक्य तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, आपला हा कुलदेवीचा मंत्र आहे, 99 मंत्र. याचा जप करा, 16 वेळा करा, 108 वेळा करा, दररोज नित्यनेमाने तुम्हाला जसं शक्य असेल तसा करा. म्हणजे आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे तुम्हाला. म्हणजे हे प्रॉब्लेम तुमचे दूर होतील. म्हणजे लक्ष्मीबंधन तुम्हाला झालं असेल तर ते मोकळं होईल. शुक्रवारी, दर शुक्रवारी मध्ये अडचण आली तो शुक्रवार सोडून द्यायचा. दर शुक्रवारी महालक्ष्मी मातेचा कमलात्मक मंत्र आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 1 माळ जप करा. किंवा श्री हा बीज मंत्र आहे, याचा 1 माळ जप करा किंवा 16 वेळा करा. मी तर म्हणेल 1 माळ काही हरकत नाही शुक्रवारी करायला. ही सेवा करा. किंवा श्री सुक्तमचं 1 वेळा तुम्ही पठण करा. असं तुम्ही करू शकता. जर महिलांना शक्य असेल तर शुक्रवारचा उपवास करा. नसेल शक्य, तुम्हाला त्रास होत असेल तर काही हरकत नाही. आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे, तर नाही केलं तरी सुद्धा चालेल, परंतु सेवा नक्की करा लक्ष्मी मातेची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात सकारात्मक वातावरण ठेवा. निगेटिव्ह थॉट्स आपल्या मनात आणू नका. पॉझिटिव्ह थॉट्स ठेवा. आणि घरात कसं पॉझिटिव्हिटी येईल तो प्रयत्न करा. जास्तीत जास्त धूप दीप लावा. सायंकाळी सुद्धा दिवाबत्ती व्हायला पाहिजे, सायंकाळी सुद्धा आरती व्हायला पाहिजे. फक्त सकाळीच करायचं नाही, थोड्याफार सेवा केल्या जायला पाहिजे. घरातलं वातावरण, घरात स्वच्छता ठेवायची. किचनमध्ये अजिबात घाण ठेवायची नाही. रात्रीचे खरकटी भांडे ठेवायची नाही. यामुळे सुद्धा लक्ष्मीबंधन होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दान. रक्तदान करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा. एक आठवड्यातनं 1 दिवस करा. गुरुवारी तुम्ही करू शकता. किंवा केंद्रात जा. केंद्रात तिथे तुम्ही केळी घेऊन जा, फळं. म्हणजे तिथे बाकीच्यांना तो प्रसाद मिळेल. म्हणजे आपल्या हातून अन्नदानच होणार आहे एक प्रकारचं. केळी तिथे सगळेजण खातील. तर असं सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा वस्त्र तुम्ही दान करू शकता. तर हे उपाय आता किती दिवस करायचे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर हे उपाय कंटिन्यू करा, करत राहा. जे मी तुम्हाला सांगितलं काही हरकत नाही. जसं जसं तुम्ही हे उपाय करणार तशा पद्धतीने हळूहळू तुमचं लक्ष्मीबंधन दूर होणार आहे. नक्कीच तुम्हाला या समस्या असेल तर नक्कीच तुम्ही हे उपाय करा. आणि यासोबतच कोणाला याची गरज असेल, तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील, कोणी तुमचे फ्रेंड्स असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा किंवा ही माहिती द्या. म्हणजे त्यांना सुद्धा याची माहिती होईल, त्यांचे सुद्धा प्रॉब्लेम्स दूर होतील. आपण बघा, आपण करतोय, आपले प्रॉब्लेम्स आपण दूर करतोय, तशाच पद्धतीने आपल्याला इतरांसाठी सुद्धा करायचं आहे. म्हणजे आपण आपलं कल्याण करत आहोत, पण जगाचं कल्याण सुद्धा आपल्यालाच करायचं आहे. तर आपण दुसऱ्यांची मदतसुद्धा करायची आहे. तर या व्हिडिओच्या थ्रू तुम्ही करू शकतात. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकतात, म्हणजे त्यांनासुद्धा याची मदत होईल. तर बरीच माहिती मी तुम्हाला दिली. काही माझं सांगायचं राहिलं असेल, समजलं नसेल, नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकतात. आणि तुम्हाला काय म्हणजे व्हिडिओ बघायचे असतील, तुम्हाला काही वेगळं बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी तशा पद्धतीचे व्हिडिओ नक्की बनवेल. तुमच्या आवडीचे व्हिडिओ मला बनवायला आवडतील. आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा, म्हणजे तुमच्या कमेंट्समुळे मला मोटिवेशन मिळतं. जर तुम्ही मला कमेंट्स करणार तर मला अजून छान छान व्हिडिओ घेऊन यायचं, जास्त मी मोटिवेट होईल. म्हणजे तर त्यासाठी मला कमेंट्स नक्की करा. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपला भावनाच लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.